सामनावीराचा पुरस्कार. चला काही करा. हॅलो शुभम देवरे. चला काही करा. दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे आणि वेळ झालेला आहे. आर्यन 3:15 पहिला बॉल पडतोय, याची नोंद आपण घ्या. पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट. सामना जर तुम्ही पाहिला ना, सह्याद्री सुपरस्टार विपक्ष ओमसाई 11 नाणेफेकीचा कौल झाला आणि सह्याद्री सुपरस्टार या टीमने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम ओमसाई 11 ला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. प्रारंभिक जोडी अजय सावंत आणि किरण जाधव. यावेळेला बॅटची कडा, इनर एज, भाग्याचा सहारा लाभला. झेल होऊ शकली नाही. झेल कुणाचा होता तर झेल होता किरण जाधव यांचा. अजय केरेकर यांचे हे बॉल चांगले होते, बॉलची धाकता चांगली होती, 2 बॉल अगदी योग्य टाकलेले आहेत. परंतु या बॉलच्या पाठीमागे फसवलं होतं किरण जाधव यांना, कारण त्यांच्या बॅटचा किनारा बॉलने घेतला होता. परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. अजय केरेकर यावेळेला लोअर फुलटॉस बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. एक पॉवरफुल स्ट्रोक अजय सावंत सायळी यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला अजय सावंत जिल्हा आयकॉन, तर एका बाजूला किरण जाधव सारकळ कडवाडी, तर एका बाजूला अजय केरेकर. अजय केरेकर सांडवली यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि मोठ्या विकेटचं पतन. अजय सावंत मोठा धक्का, ज्यांनी काल अप्रतिम खेळ केला होता. काल दनादन फलंदाजी केली होती असा फलंदाज कोसळलाय. धक्का क्रमांक पहिला, मोठं यश मिळालंय टीम सह्याद्री सुपरस्टारला. अजय सावंत माघारी येत आहेत. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती राकेश घाडगे पुढे आले पायांचा वापर करत. मनसुबे काही वेगळे होते आणि बॉल हवेत उभा राहिला आणि अजय केरेकर सांडवली आणि पकडला हा झेल. विकेटचं होतंय पतन. जिथे मनसुबे ओळखणं फार महत्वाचं आहे ना. या अगोदर देखील आपण चर्चा केली ना की प्रत्येक बॉलला खेळण्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी असायला हवी. किंबहुना क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलचा आहे, परंतु जर तुम्ही समोरच्या खेळाडूची सायकोलॉजी जर कंट्रोल करू शकला ना तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. ही मानसिकता होती क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची, की समोरच्या खेळाडूची जर मी सायकोलॉजी कंट्रोल जर केली ना तर मी निश्चित चांगला खेळ करू शकतो. म्हणजे समोरच्या खेळाडूची मनसुबे तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि ते मनसुबे ओळखले. अजय केरेकर यांनी पाहिलं होतं की अजय सावंत पुढे येत आहेत. आखूड टप्प्याचा वार केला आणि बॅटची कडा लागली आणि बॉल हवेत उभा राहिला आणि पकडला झेल. यावेळेला डावी यष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. अजय केरेकर यांची आता कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 धक्के, 2 फलंदाज कोसळलेले आहेत. ओमसाई 11 जो संघ आतापर्यंत या लीग मध्ये चांगला खेळलाय अशा संघाला 2 धक्के दिलेले आहेत. ओमसाई 11 आतापर्यंत 2 सामने खेळलेत आणि दोन्ही जिंकलेले आहेत. परंतु हा सामना आणि थोडीशी दाहिनी अवस्था, लेग स्टंप वाकवलाय. उजव्या यष्टीच्या थोडेसे बाहेर आले होते खेळण्यासाठी, परंतु डावी यष्टी उघडी ठेवली आणि अगदी तीच उडवली. फलंदाज क्लीन बोल्ड. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. हॅट्रिक होईल का? आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की क्रिकेट विश्वातली पहिली हॅट्रिक ही पाकिस्तान टीम कडून आली. खेळाडूचं नाव होतं जलालुद्दीन. टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा आणि IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी. आता शिवशक्ती प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक कोण घेणार? अनेक गोलंदाजांना संधी मिळाली परंतु या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. आता अजय केरेकर संधीचं सोनं करतील का? हॅट्रिकचा बॉल आणि बॅट्समन आहेत विशाल साळुंके.
हॅट्रिकचा बॉल कव्हर्सला, झेल नाही होऊ शकणार, डायरेक्ट हिट नाही, एकच सिंगल धाव. अद्यापही हॅट्रिक होऊ शकली नाहीये. तुम्ही चौकार हॅट्रिक घ्या, तुम्ही विकेट हॅट्रिक घ्या, तुम्ही षटकार हॅट्रिक घ्या, तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने. पंच या षटकामध्ये 7 बॉल झालेले आहेत. चला, शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव घेतली जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. आणि मॅच सुरुवात फक्त पहिल्या षटका अखेरीस 6 बॉलच्या पाठीमागे बनवलेल्या आहेत धावा 6 आणि 2 गडी आतापर्यंत गारद केलेले आहेत. गोलंदाज अजय केरेकर यांनी बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, विशाल साळुंके आणि किरण जाधव. आज किरण जाधव यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण जिथे आपण चर्चा करतोय ना की किरण जाधव यांना आता चांगला खेळ करावा लागेल, कारण दोन्ही आक्रमक फलंदाज माघारी आलेले आहेत. पहिल्यांदा पाहिलं ना तर राकेश घाडगे देखील माघारी आले आणि अजय सावंत 4 धाबा बनवूनच माघारी आले. चला आता काही करा, वेळ जास्त गेलेला आहे. फिल्डिंग टीम सह्याद्री सुपरस्टार. ओव्हर नंबर 2 योगेश केरेकर. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो इथे डॉट. योगेश केरेकर तयार. पहिला बॉल चांगला टाकलाय, योग्य अगदी टाकलेला आहे, डॉट टाकलाय. बॅट्समन आहेत स्ट्रायकर एंडला विशाल साळुंके. आज मधल्या फळीमध्ये आहेत, क्षमता आहे विशाल साळुंके यांच्याकडे. बॉल हवेत उडवलाय. विशाल साळुंके यांना मधल्या फळीमध्ये संधी मिळाली, झेल निसटलाय. आज चांगला खेळ करावा लागेल, पण थोडंसं कठीण आहे अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं, उलट्या दिशेला धावत येणं आणि झेल पकडणं. परंतु इकडे तो प्रयत्न केला गोलंदाज योगेश केरेकर यांनी, परंतु यश मिळणार नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. संघ अडचणीमध्ये अडकलाय, अडचणीतून मार्ग काढायचा आहे. एका बाजूला विशाल साळुंके तर एका बाजूला किरण जाधव ही जोडी आहे. तर बॉलर आहेत योगेश केरेकर. 2 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल या षटकातील आहे शिल्लक. बॉल क्रमांक 3
यावेळेला बॅटचा किनारा फ्लाय स्लिप मध्ये विकेटचं पतन खेळाडू बाद. फलंदाज योगेश साळुंके आज चांगला खेळ करू शकले, विशाल साळुंके आज चांगला खेळ करू शकले नाहीयेत. संधी मिळाली होती मधल्या फळीमध्ये, परंतु मोठी फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून होऊ शकली नाहीये. माघारी येत आहेत. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं होतंय पतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उत्तर देताना या बॉलला बॅटचा किनारा, फ्लाय स्लिप लाईक चांगला झेल, विकेटचं होतंय पतन. पुन्हा एकदा या स्ट्रोकची क्रिया, या फटक्याची क्रिया आपण पाहूया. शफल झाले होते. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये, विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला ना, तो तिसरा आहे. विशाल साळुंके माघारी वैयक्तिक 2 धावांवरती. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश मोरे, क्षमता आहे निलेश मोरे यांच्याकडे. मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज किरण जाधव यांना साथ द्यावी लागेल आणि मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना 4 षटकांच्या पाठीमागे 40 ते 50 हवा. हा एक आव्हानात्मक स्कोर आहे. चला घाई करा, बॉलिंग टीमला पॅनल्टी लागेल, याची आपण नोंद घ्या. चौथा बॉल प्रगतीपथावरती योगेश केरेकर. सह्याद्री सुपरस्टार या टीमने टॉस जिंकला ना आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतोय. निर्णय आतापर्यंत योग्यच आहे, कारण तब्बल 3 फलंदाजांना माघारी पाठवलेले आहेत. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये एखादा निर्णय आपण घेतो ना, तो योग्यच कसा आहे नाही तुम्हाला सिद्ध करावं लागतं. आलाय तो डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंडला निलेश मोरे. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड, दिशा खराब. अतिरिक्त धाब्यामध्ये भर. अजूनही शेवटचे 2 बॉल या षटकातील आहेत शिल्लक. चला यानंतर पाणी बॉटल आपण तयार ठेवा. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की यानंतर तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे. बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑफला बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दिलखेचा फटका, एक वार चेंडू सीमा पार. येतोय तो षटकार. बॅट्समन आहेत निलेश मोरे, त्यांच्या बॅट मधून आला षटकार जो देईल धावसंख्येला आकार. पाय हा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या एसटीच्या बाहेरचा होता. उचलला आणि फेकून दिला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी निलेश मोरे यांचा एक क्लासिकल फटका षटकार. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. निलेश मोरे तयार बॅटिंग मध्ये. यावेळेला आणखीन एक, परंतु समोरच्या बाजूला खेळाडू, बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 वरती 4. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाचा आहे वेळ. धावसंख्या 2 षटका अखेरीस 15 धावा 4 गडी बाद. आतापर्यंत 4 गडी गारद केलेले आहेत टीम होमसाई 11चे. टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमने आणि 4 फलंदाज कोसळलेले आहेत. विकेटचा आपण रिप्ले टेलिकास्ट पाहूया. हाई बॉल उचलला, समोर होता, परंतु लांबी कमी पडली, पूर्णता नव्हती. एखादा स्ट्रोक जर तुम्ही खेळताना तर त्या स्ट्रोक मध्ये परफेक्शन असणं फार महत्वाचं आहे आणि या स्ट्रोक मध्ये परफेक्शन नव्हतं आणि विकेटचं पतन झालं. 15 वरती 4. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि हा आकडा कोण विसरेल, कारण 15 नोव्हेंबर 1989 याच दिवशी क्रिकेटच्या देवाने पहिला सामना खेळला होता. कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान. वय होता अवघं 16 वर्ष 205 दिवस. धावसंख्या आहे 15. ही विहंगम दृश्य पहा. छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण सातारा आणि प्रत्यक्षात विहंगम दृश्य या क्रीडा नगरीचं. आणि पहा ज्या प्रकारे उद्घाटन समारंभ 30 यार्ड सर्कलला खेळाडूंनी लाईनअप केलं होतं. जबरदस्त खेळाची शिस्त पाळली होती. विहंगम दृश्य, मान्यवर वर्ग, ज्या प्रकारे प्रस्थान केलं सर्व खेळाडू. हा मुख्य कॉमेंट्री बॉक्स. सायकल आहे. सायकल कशासाठी आहे तर सायकल आहे प्रेक्षकांसाठी पर्वणी. या सुबक अशा ट्रॉफीज आहेत, सन्मान चिन्ह, सामनावीर पुरस्कार, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. शिवशक्ती प्रीमियर लीग पहा, या सुबक आणि मन विंधून घेणाऱ्या ट्रॉफीच्या प्रीमियर लीगला आहेत. क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3. बाकीचे सर्व सन्मान चिन्ह आहेत, सामनावीरचे पुरस्कार आहेत. या सर्व गोष्टी आपण पाहिल्या या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये. मॅच झाली सुरुवात आणि या बॉलच्या पाठीमागे धावा आलेल्या आहेत तब्बल 2. तिसरीचा प्रयत्न आणि तोही होतोय यशस्वी.
एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये धावसंख्या 18. एका बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. ओव्हर नंबर 3 मध्ये सूरज माने, लुमने खोल, जिल्हा आयकॉन. पाठीमागे शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील आणि सीमा रेषे लगत अडवण्याचा प्रयत्न होतोय यशस्वी. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा. 3 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. एकवीस वरती 4 ही स्थिती आहे प्रथम बॅटिंग करताना. पुढचा बॉल गोलंदाज तयार सूरज माने. खोलवर टप्प्याचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. खेळाडू आहेत. बॉल अडवतील, थांबवतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. सूरज माने एका बाजूला, किरण जाधव एका बाजूला, सचिन शेडगे. क्षमता आहे या खेळाडूंकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज किरण जाधव यांना बरसावं लागेल. मोठा खेळ आज करावा लागेल. नावाप्रमाणे समोर आहेत सूरज माने. यावेळेला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचतील का? दुसरीचा केलाय प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. धावसंख्या आहे 25. 4 गडी बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चला घाई करा, बॉलिंग टीम पेनल्टी लागेल. बॉलर तयार सूरज माने. यावेळेला स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाहीये, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीयेत. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे आणि स्ट्रायकर एंडला सचिन शेडगे तयार. जे एक चांगले समालोचक आहेत, एक चांगले खेळाडू, एक चांगले लेखक. यावेळेला पाठीमागच्या बाजूला बॉल आणि एक सिंगल धाव. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करताना ओमसाई 11 ने बनवल्या धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. टीम ओमसाई 11 प्रथम बॅटिंग करताना. चला करा घाई आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो. इथून पुढचा टॉस आहे तो टॉस आहे शिवशक्ती रायडर्स विपक्ष नीलम मसाला. आपण टॉस साठी या. शिवशक्ती रायडर्स विरुद्ध नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. आपल्यामध्ये होतोय टॉस. आपण प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा. आणि इथून पुढे आपण वळूया ओव्हर नंबर 4 कडे आणि या षटकासाठी आलेले आहेत आता शरद केरेकर. ओव्हर नंबर 4. बॉलर तयार. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. दुसरीचा प्रयत्न. आणखीन एका धावेचा प्रयत्न. जे करायचं नव्हतं ना, अगदी तेच करून बसलेले आहे सह्याद्री सुपरस्टार. स्ट्राईक कुणाला द्यायचं नव्हतं तर किरण जाधव यांना स्ट्राईक द्यायचं नव्हतं आणि ते स्ट्राईक आता किरण जाधव यांना दिलेलं आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना, त्याची जाणीव सांगायला ठेवावी लागेल सह्याद्री सुपरस्टार या टीमला. आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती ही माणसाला यशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती माणसाला अपयशाकडे घेऊन जाते. त्यामुळे परिणामांची जाणीव जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला ठेवावीच लागते. किरण जाधव स्ट्रायकर एंडला आलेले आहेत, परंतु मोठे फटके येतील का? बॉलर आहेत अनिल देवरे. 8व्या बॅटने जोरकस टोलवण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा स्ट्राईक मिळेल का? पंचांनी बोट उचललंय. किरण जाधव धावचीतच्या स्वरूपामध्ये रनआउट. पण ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की धावचीत, टेस्ट क्रिकेटमध्ये असा एक सामना झाला होता ना, ज्या सामन्यामध्ये सरफराज खान हे रनआउट झाले होते, परंतु सरफराज खान यांनी 50 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यांना पदार्पणाची कॅप जर कोणी दिली होती ना तर ती अनिल कुंबळे यांनी पदार्पणाची कॅप त्यांना टेस्ट क्रिकेटची दिली होती. आणि पहिल्याच मॅच मध्ये सरफराज खान यांनी अर्धशतक झळकवलं होतं, परंतु ते रनआउट झाले होते. परंतु अनिल कुंबळे यांनी सांगितलं
की मी पदार्पणाची कॅप त्यांना दिली, टोपी दिली, परंतु माझं नशीबही मी त्याच्यासोबत त्यांना दिलं. कारण अनिल कुंबळे पहिल्या टेस्ट क्रिकेटच्या मॅच मध्ये रनआउट झाले होते. हा योगायोग होता आणि इकडे आता किरण जाधव धावचीच्या स्वरूपामध्ये आउट होऊन येतील माघारी. आता शेवटचे फक्त 3च बॉल शिल्लक आणि बॅटिंगसाठी सोमनाथ कदम जे क्यूचे आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, धावसंख्येला आकार द्यावा लागेल आणि यावेळेला मोठ्या फटक्यांसाठी गेले. फटका आहे कार्पेटचा, खेळाडू आहेत, एक सिंगल धाव, थोडीशी गडबड, लगेच त्याचा मोबदला दुसऱ्या धावेचा मिळतोय आणि 2 धावा फलंदाजांनी चातुर्याने पूर्ण केल्या आणि 2 धावा धाव फलकामध्ये आपण ऍड करूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. आणि इथे पहा फलंदाज रनआउट आहेत, म्हणजे एकच धाव तिसरीला. ओके, तिसरीला फलंदाज रनआउट आहेत आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया. आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक. पहा बॉल पकडताना थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर पुन्हा बॉल उचलला आणि टाकला आणि त्यानंतर फलंदाजाला केले रनआउट. आणखीन एक धाव घेण्याचा मोह आवरला नाही सचिन शेडगे यांना आणि ते माघारी आलेत. बॉलर तयार. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील का? दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. चला टॉस साठी आपण आलात का? टीम शिवशक्ती रायडर्स आणि नीलम मसाला आणि ड्रायफ्रूट आपल्यामध्ये टॉस होतोय. आपण रिपोर्टिंग करा आणि प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करा. तुमचा टॉस इथून पुढे होत आहे. आपण टॉस साठी या. आणि ओमकार साळुंके यांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. आपल्या शुभांश आम्ही टॉस करत आहोत. ओमकार साळुंके. आणि इथे पहिला डाव समाप्त होत आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 35 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 36 धावांचं लक्ष आहे. टीम सह्याद्री सुपरस्टार या टीम समोर आपण करूया टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत तुषार जांभळे सर. थँक्यू सो मच. अगदी तुम्ही आवाज ऐकताय व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. आमचे गुरुवर्य निलेश मर्टेकर सर यांचा आवाज आपण ऐकताय. टॉससाठी जाऊया. टॉस आहे नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स, तर दुसऱ्या बाजूला आहे शिवशक्ती रायडर्स. आणि टॉस करूया ओम साई 11 या टीमचे संघ मालक ओमकार साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण करूया. कॉइन स्पिन हेड कॉल केलेला आहे, अर्थातच आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला आहे टॉस जिंकलेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंगच घेणार आहे आम्ही. फिल्डिंग घेणार आहात. समोर एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 40च्या आत थांबवण्याचा प्रयत्न. खरं तर सकाळपासून या मैदानाचा विचार केल्यानंतर चेसिंग होत आहे. फिल्डिंग हवी होती, फिल्डिंग आलेली आहे. काय सांग? फिल्डिंग तर हवीच होती. चेसिंग मध्ये आमचे सध्याचे ओपनर बॅट्समन तर चांगले खेळत आहेत. बॉलिंग लाईनअप पण आमची चांगली आहे. हो, 3 पैकी 2 मॅच जिंकले आहेत आम्ही. त्यामुळं ज्या पद्धतीने चाललाय गेम त्या पद्धतीने अजून बेटर होऊन जाईल. मॅच खूप महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकताय तर सेमीफायनल पर्यंत जाण्याचा दरवाजा अगदी ओपन होईल. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट, सूरज पवार कॅप्टन आहात. मॅच तुम्ही खेळलेले आहात 3 मॅचेस जिंकलेले आहेत. 3 मॅच खेळलाय, 2 मॅच जिंकलाय. पॉईंट टेबल आहे 4. ही देखील मॅच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकली तर सेमीफायनल पर्यंत तुम्ही जाण्याचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे. तोलाचे दोन्ही संघ आहेत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघांचं पारडं अगदी समान आहे. ही मॅच जिंकेल त्याला मात्र सेमीफायनल मध्ये जाण्याचा दरवाजा अगदी ओपन होईल. म्हणूनच ही मॅच खूप महत्त्वाची आहे. टॉस आपण पाहिला, एका बाजूला शिवशक्ती रायडर्स, दुसऱ्या बाजूला नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. टॉस जिंकलेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला एक मोठी मॅच रंगली जाईल, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकताय निलेशजी मर्टेकर सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद तुषार सर ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. वळी आपण मॅचच्या दिशेने आणि पाहूया 36 धावा
आणि या धावसंख्येचा बचाव आणि पाठलाग कशा पद्धतीने होतोय तुम्ही प्रीमियर लीग अनुभवताय पाहताय. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत असणारी आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ संबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा हा दैदिप्यमान थरार. चला काही करा, दोन्ही टीमला विनंती आहे. पहिला बॉल जो पडतोय ना त्याचा टायमिंग आम्ही तुम्हाला सांगतो. 3:40 पहिला बॉल पडतोय. एक मिनिट. आर्यन देवरे. आर्यन देवरे. बॅटिंग मध्ये तुम्ही पाहिलं ना तर योगेश केरेकर आणि सूरज माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर होतील तयार राकेश घाडगे पारांबे. पहिलं षटक हाताळतील. बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकले नव्हते, आता बॉलच्या साह्याने काहीतरी चमक दाखवावी लागेल. एका बाजूला जिल्हा आयकॉन सूरज माने तर एका बाजूला एक चांगले ऑलराऊंडर सातारा ग्रामीणचे योगेश केरेकर. असा रंगणारा हा सामना आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तयार सूरज माने स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील तर एका बाजूला बॉलर आहेत राकेश गाडगे. असं रंगणार हे तुंबळ युद्ध. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा आणि तो संघर्ष कशा प्रकारचा आहे पाहूया पुन्हा एकदा. शिवशक्ती प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 2 चा थरार. मॅचची सुरुवात. पहिला बॉल राकेश घाडगे तयार. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण आणि हल्ला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी षटकार. सूरज माने यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली मार्क ग्रेट बीच यांची. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार लागला होता आणि सूरज माने यांनी हा ठोकलाय. सरळ 6 धावेंसाठी षटकार. या अगोदर देखील अशा प्रकारे षटकार लागला होता आणि यानंतरही लागलेला आहे. म्हणजे दुसऱ्यांदा असं या प्रीमियर लीग मध्ये घडतंय. आक्रमण केलंय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम पर्याय आणि तोच निवडलाय राकेश गाडगे यांच्या विरुद्ध. परंतु आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम सह्याद्री सुपरस्टारला. सूरज माने परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 1. आणि किरण जाधव यांनी पकडली एक चांगली झेल. धक्का क्रमांक पहिला लागलाय. एक तुम्हारी तो एक हमारी. ईट का जवाब पत्थर से. जर तुम्ही मला षटकार मारू शकता तर मी तुमची विकेट घेऊ शकतो हे दाखवलं राकेश घाडगे यांनी आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि एक चांगला झेल सीमारेषे लगत पकडलाय किरण जाधव सारकळ कडववाडी यांनी. चला काही करा. बॉलिंग टीम पेनल्टी लागेल. बॉलिंग टीम आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग तुम्ही बॅट्समनला विनंती आहे की तुम्ही वेळ घेताय अशी बॉलिंग टीम सांगते, त्यामुळे आपण सहकार्य करा. यावेळेला हा बॉल चांगला. राकेश घाडगे यांनी चांगली गोलंदाजी केली. काही टप्पे पुढे काही टप्पे पाठीमागे. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी राकेश घाडगे यांनी फार चांगली केली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकही धाव आली नाहीये. एकच मोठा फटका आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. आता राम देवरे स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. क्षमता आहे राम देवरे यांच्याकडे. चांगली बॅटिंग राम देवरे करू शकतात. परंतु आज सूरज माने यांची विकेट गेल्यानंतर त्यांना बॅटिंग करायची आहे. शफल झाले आणि बॉलला खेळलाय लॉंग लेगला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. होईल फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार राम देवरे यांच्या बॅटमधून.
आता चालू पहिल्यांदा इथं चालवतो ना टुर्नामेंटला दुसरा होता. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल फ्लाय स्लिपला थांबवलाय. फक्त एक आणि एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोर बोर्डला विजिट येवत स्ट्राईक रोटेट केलेला आहे. घमासान युद्ध रंगलेलं आहे. एका बाजूला संघ आहे सह्याद्री सुपरस्टार तर एका बाजूला संघ आहे ओमसाई 11. ओमसाई 11 आतापर्यंत एकही सामना हारला नाहीये. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टारचा आपण लेखाजोखा पाहूया. आणि या संघाने आतापर्यंत जे सामने खेळलेत ना तेही 2 आहेत आणि तेही त्यांनी 2 जिंकलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. कोणता असा पहिला संघ बनेल जो 3 पैकी 3 सामने जिंकेल. आणि या बॉलच्या पाठीमागे आलेला आहे तो डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 11. 36 धावांचा पाठलाग करताना आता 18 बॉल आणि 25 18 बॉल 25 धावा असं गुणोत्तर या सामन्यामध्ये आहे. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. म्हणजे संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. त्यामुळे संघर्ष हा केलाच पाहिजे. 18 बॉल 25 ची गरज. तुंबळ युद्ध 2 संघांमधलं. युद्धाच्या बातम्या ऐकणं किती रमणीय असतं परंतु प्रत्यक्षात क्रिकेटचं युद्ध पहा कसं आहे. आता ओव्हर नंबर 2 साठी अजय सावंत जिल्हा आयकॉन नावाप्रमाणे खेळ करू शकले नव्हते परंतु आज गोलंदाजी करतील का आणि करावीच लागेल कारण फार यावेळेला उचलण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर आणि बॉलला दिलाय हवाई सफर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 की 6. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की हा षटकार आहे. आणि 6 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. या फटक्याचा कहर धावसंख्येला आलाय भर. बॅट्समन आहेत राम देवरे. ताकदीचा वापर आणि सरळ पाठवलाय 6 धावांसाठी आलाय तो षटकार. धावसंख्या 17 वरती 1 आणि चांगली गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे ज्याची आपण चर्चा करतोय. क्षमता आहे बरचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे क्रिकेटचा. अजय सावंत कित्येक काळ क्रिकेट खेळतात परंतु आज यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आलाय तो डॉट. आणि याही बॉलच्या पाठीमागे कोणती धाव येणार नाही. आता चमक चांगली आहे अजय सावंत यांच्या गोलंदाजीमध्ये. पूर्वी जर आपण पाहिलं ना तर निश्चित अजय सावंत बॅटिंगसाठी प्रसिद्ध होते परंतु आज एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत आणि गोलंदाजी चांगली केलेली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. समोर बॅट्समन आहेत राम देवरे. आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न केलाय. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आडव्या बॅटने अधिक स्ट्रोक खेळले जातात आणि तोच खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा परवलीचा स्ट्रोक आहे. हा वारंवार हा स्ट्रोक फलंदाज खेळत असतात आणि तो स्ट्रोक खेळलाय आडव्या बॅटने. 1 सिंगल धाव. धावसंख्या 18 वरती 1 आणि शेवटचे 2 बॉल आणि पाणी बॉटल आपण तयार ठेवा. दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडूंना विनंती आहे की पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. यावेळेला बॉल आकाशाला गवसणी घालतोय. खेळाडू बॉलच्या खाली परंतु झेल सुटलाय. पण अंदाज चुकला आणि त्यानंतर झेलही सुटला आणि खर्च केल्या 2 धावा. पण अंदाजावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात ना. एखाद्या गोष्टीमधला अंदाज चुकला ना तर मात्र पुढे काही गोष्टी चुकत जातात. त्यामुळे क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरतीच असतात. त्यामुळे इथेही आता अशा प्रकारच्या झेलचा अंदाज योग्य बांधावा लागेल. शेवटचा बॉल. चला ड्रिंक्स ब्रेक यानंतर आहे आणि शेवटचा बॉल. मोठा प्रहार. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक कडक बेधडक आलाय तो षटकार. बॅट्समन आहेत योगेश केरेकर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेरीस धावा आहेत.
26 आणि बनवायच्या तिथून पुढे आता फटका पहा जागेवरती पाय रोवत जबरदस्त टोला योगेश केरेकर यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. आता आपण काही मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि इथून पुढे आता बनवायचे आहेत 12 बॉल 10 ची गरज. आपण सन्मानित करूया श्री प्रमोद घाग साहेब यांचा सन्मान शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट आणि पुष्पगुच्छ देऊन आपण प्रमोद घाग साहेबांचा करत आहोत यथोचित शुभ सन्मान. आणि हा सन्मान प्रकाश देवरुख यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य करावा. ग्रामपंचायत सदस्य सांबरवाडी यांच्या शुभास्य आपण हा सन्मान करत आहोत. सन्मान आपण करतोय प्रमोद घाग साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक आणि यथोचित शुभ सन्मान. यानंतर आपण सन्मानित करतोय श्री किसनजी लोटेकर यांचाही सन्मान आम्ही यानंतर मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित करतोय शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने श्री किसनजी लोटेकर साहेब यांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. आपण सहकार्य करा. यानंतर आम्ही सन्मानित करतोय या शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने शिवसह्याद्री डिव्हिजन हेड श्री तानाजी चिकणे साहेब यांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर आम्ही त्यांना सन्मानित करतोय. यानंतर आम्ही सन्मानित करतोय शिवसह्याद्री डिव्हिजन हेड श्री तानाजी चिकणे साहेब यांचा होतोय स्नेहपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावरती सन्मान. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि श्रीफळ आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करूया. आता 12 बॉल मध्ये आहेत अवघ्या धावा 10. त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय ऍडव्होकेट श्री सर्जेराव चिकणे साहेब नित्रळ यांचाही सन्मान आम्ही यानंतर मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा करत आहोत आदरपूर्वक स्नेहपूर्वक सन्मान. ऍडव्होकेट श्री सर्जेराव चिकणे साहेब नित्रळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. पेशाने वकील आहेत. आपण त्यांचा करूया सन्मान. आणि वळिया मैदानाच्या दिशेने आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय तर किरण जाधव यांनी टिपले विकेट. आपण सन्मानित करतोय ऍडव्होकेट श्री सर्जेराव चिकणे साहेब नित्रळ. आणि इथून पुढे आपण वळूया आणि पाहूया हा सामना. इथे पहा या बॉलच्या पाठीमागे पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी दात फेटाळली आहे. पहा सामना बनवण्याचा प्रयत्न किरण जाधव यांनी केलाय. 2 बॉल जर तुम्ही पाहिले ना तर पहिला बॉल विकेटचा होता, दुसरा बॉल डॉट आहे. आता 10 बॉल आणि बनवायच्या आहेत 10 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अंपायर कॉल वाईड. आता 10 बॉल 9 ची आहे गरज आणि या बॉलला पंचांनी दिलाय स्पष्ट नकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, चांगली गोलंदाजी एका बाजूला करावी लागेल. हाच एकमेव पर्याय आहे. कष्ट. यावेळेला कार्पेटचा फटका समोर खेळलाय, खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. एका बाजूला उमसाईला प्रयत्नच करायचा आहे की आम्हाला कमी धावा या षटकामध्ये खर्च करायचे. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टारला प्रयत्न करायचा आहे की या षटकामध्ये आम्हाला सामना कंट्रोल करायचा आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत, परंतु प्रत्यक्षात कोणता संघ हा सामना कंट्रोल करेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला नटराज मुद्रा फटका क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय. अमोल देवरे यांच्या बॅट मधून काय फटका होता. सरळ 4 धावेंसाठी मन तल्लीन करून टाकणारा फटका, डोळ्यांना गारवा देणारा फटका. बॅट्समन अमोल देवरे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. एक पाय हवेत घेतला, एका पायावरती वजन होतं आणि बॉल पाठवला सरळ 6 धावेंसाठी. विश्वास इतका होता ना की फक्त पाहतच राहिले. 4 धावा चौकार आलाय. आता समीकरण झपाट्याने बदललं. आता 8 बॉल 3 ची गरज. पायांचा वापर, टायमिंग नाही प्रॉपर, आलाय तो डॉट बॉल. आता समीकरण पुन्हा बदललं. 7 बॉल 3 ची गरज.
चला घाई करा. 7 बॉल 3. चला घाई करा. दोन्ही संघाने विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. यावेळेला बॉलने गॅप शोधलाय. एकच धाव. आता समीकरण बदललं. आता इथून पुढे बनवायचे आहे धावा 2 आणि येणारे बॉल आहे 6 बॉल 2ची गरज. आपण पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचा आभार मानूया. आपण वेळात वेळ काढून या प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आलात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने. आता 6 बॉल 2ची आहे गरज. तारेवरची कसरत. आता गोलंदाजी मध्ये लकब दाखवावी लागेल. धावसंख्या आहे 34. चला पुढील 2 संघ आपण तयार राहा. पुढील 2 संघ आपण सामने तयारी करा. टीम शिवशक्ती रायडर्स आणि त्यांच्या विपक्ष संघ आहे नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. आपला संघ तयार करायला घ्या. 6 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 2. असं आहे या सामन्याचं समीकरण. आणि या षटकासाठी आता विशाल साळुंके ऑलराऊंडर आहेत. विशाल साळुंके हा कारनामा करून दाखवतील का? अशक्य असं जीवनामध्ये काहीच नाहीये. प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. यावेळेला फक्त सन्मान दिलाय. एक धाव. आता 5 बॉल आणि 5 बॉलच्या पाठीमागे बनवायची आहे 1 धाव. स्कोर लेवल. आणि यावेळेला विजय धाव येईल का? नाही. डॉट आलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायची आहे 1 धाव. अमोलजी देवरे यांच्या वतीने आमच्यासाठी अल्पाहाराची सोय केलेली आहे आणि त्यांचं मनपूर्वक आभार. माफ करा. कृष्णा देवरे युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून आहेत. क्या बात आहे. आणि ही विजय धाव आलेली आहे आणि इथे सह्याद्री सुपरस्टार या टीमने सामना जिंकलाय आणि टीम ओमसा 11 ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि सह्याद्री सुपरस्टार 3 पैकी 3 सामने जिंकलाय. सामनावीर आहे अजय केरेकर. या 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक अजय केरेकर.